नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण सगळे जिल्हा परिषद आणि विविध आस्थापनांचे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत। आज आपण जालना जिल्हा परिषदचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत मित्रांनो। प्रायमरी मराठी मीडियमसाठी हे कट ऑफ असणार आहेत, पण यामध्ये आपण सेमीचे पण कट ऑफ सगळे ॲनालिसिस करणार आहोत, बघणार आहोत की कुठल्या सब्जेक्टला आणि कुठल्या पोस्टला काय कट ऑफ केलेले आहेत। अगोदर आपण पोस्ट आणि सब्जेक्टनुसार बघूयात, नंतर आपण कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करूयात की कशा पद्धतीने कुठल्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज आलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिले मित्रांनो बघूयात अंडर ग्रॅज्युएट टीचर क्लास 1st to 5th स्टँडर्डसाठी 1ली ते 5वीसाठी सगळ्या विषयांच्या इंग्लिश मीडियमची जाहिरात आहे मित्रांनो। एडेड वॅकन्सी होत्या, ग्रँटेड पोस्ट्स आहेत आणि 26 इथे ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होते आणि फक्त 6 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत मित्रांनो रिकमेंडेशनसाठी। आपल्याला इथे कट ऑफ 88 वरती बघायला मिळतो विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH 106 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता। अंडर ग्रॅज्युएट टीचर 1st to 5th स्टँडर्डसाठी ऑल सब्जेक्ट्सचे आता ह्या मराठी माध्यमाची जाहिरात आहे। ग्रँटेड पोस्ट होत्या 178, 178 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 178 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 107 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH इथे कट ऑफ आहे 104 वरती आणि ऑर्फनचा 95 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे। तर आपण इथे आता ग्रॅज्युएट टीचरचे बघूयात 6 ते 8साठी लँग्वेज इंग्लिशसाठी इथे मीडियमचं रिस्ट्रिक्शन राहत नाही। त्यानंतर एडेडचे म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँटेड या पोस्ट्स आहेत 30 ॲडव्हर्टाइज टोटल पोस्ट होत्या। इंग्लिश भाषा शिक्षकासाठी 6वी ते 8वीसाठी जालना जिल्हा परिषदमध्ये 30 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या। 30 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 121 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन। विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH 95 कट ऑफ आहे आणि 102 आपण इथे ऑर्फनचा कट ऑफ बघू शकतो। ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8साठी मॅथ्स सायन्सच्या मित्रांनो मराठी मीडियमची जाहिरात आहे। 160 वरती आपल्याला इथे ॲडव्हर्टाइज पोस्ट बघायला मिळत आहेत। टोटल 160 ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत ग्रँटेड आणि 53 इथे फक्त कॅन्डिडेट एलिजिबल झालेत 160 पैकी रिकमेंडेशनसाठी। सो कट ऑफ व्हेरी लो आहे इथे, त्यामुळेच आपल्याला 49 वरती कट ऑफ इथे बघायला मिळत आहे आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन PH कॅटेगरीचा 132 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता। तर मित्रांनो जालना जिल्हा परिषदमध्ये मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही मिळून 394 पोझिशनसाठी ॲडव्हर्टाइज पोस्ट होती। 267 फक्त कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आता आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ बघितलेला आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओज बघत असाल तर सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे। कम्पॅरेटिव्हली आपण स्टडी करणार आहोत हा सगळा, याला सायंटिफिक ॲनालिसिस मेथड म्हणतात। ही एक सायंटिफिक मेथड आहे ज्या पद्धतीने ॲनालिसिस करायचं असतं, म्हणूनच आपण प्रिव्हियस इयर कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे। जेव्हा व्हॅकन्सीज आपल्याला कळतील आपण त्याचा अजून डिटेलमध्ये एक ॲनालिटिकल व्हिडिओ बनवूयात, ज्यामध्ये आपण सगळ्या जिल्हा परिषद सगळ्या स्थापनांचं कम्पॅरेटिव्ह सायंटिफिक ॲनालिसिस करून तुमच्या पुढे मांडणी करूयात, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्स देताना मदत होणार आहे। कारण शिक्षक भरतीमध्ये फक्त टेस्टचे मार्क्स नाहीत तर तुमचे प्रिफरन्सेससुद्धा तुमचा सिलेक्शन क्रायटेरिया फर्स्ट राऊंडमध्ये ठरवत असतात। तर आता जालना जिल्हा परिषदसाठी आपण प्रायमरी लेवलचे मराठी मीडियमचे सब्जेक्ट आणि पोस्ट वाईज बघितलेले आहेत, सेमी इंग्लिश पण यामध्ये कव्हर केलं आहे। आता कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो टू सेव्ह अवर टाईम दॅट द व्हिडिओ डझंट गेट सो लाँग, व्हॉट वी आर गोइंग टू डू इज आपण इथे काय करणार आहोत की मी तुम्हाला इथे कट ऑफ शो करणार आहे कॅटेगरीचा, इथे तो स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला आणि टोटल ॲडव्हर्टाइज पोस्ट्स असतील फर्स्ट कॉलममध्ये, नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल आहे फॉर रिकमेंडेशन आहेत सेकंड कॉलममध्ये आणि टेटचे मार्क्स तुमचे मेन्शन केलेले आहेत थर्ड कॉलममध्ये। वेळ वाचवण्यासाठी आपण या पद्धतीने करत आहोत की आपल्याला लवकरात लवकर सगळ्या जिल्हा परिषद कव्हर करता येतील। त्यामध्ये जनरल कॅटेगरीचं तुम्हाला 1st पासून तर 8th पर्यंत विथ सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे कव्हर केलेले आहेत। तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली आता आपण सब्जेक्टनुसार बघितलं, आता कॅटेगरी वाईज बघून तुम्ही कुठे स्टँड करता स्वतः ते ॲनालिसिस करून ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो शेड्यूल कास्ट विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनपासून विथ सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे 17 पर्यंत तुम्ही बघू शकता। हे ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत, इथे रिकमेंडेड कॅन्डिडेट्स आहेत फॉर रिकमेंडेशन इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत आणि हे टेटचे मार्क्स आहेत जे कट ऑफ आहेत। त्यानंतर 18 पासून तर 24 पर्यंत आपल्याला सगळे शेड्यूल ट्राईब विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनपासून सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे बघायला मिळत आहेत। तर ह्या तिन्ही कॉलममध्ये बघून तुम्ही सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करायच्यात आपल्या कॅटेगरीनुसार। त्यानंतर मित्रांनो 25 पासून कंप्लीट तर 33 पर्यंत आपल्याला OBCसाठी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे NA असते विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण म्हणत असतो आणि सगळ्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे 33 पर्यंत इथे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत। हे मार्क्स आहेत, हे ॲडव्हर्टाइज पोस्ट्स आहेत, हे कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी आणि तुम्ही इकडे बघू शकता की हे कट ऑफ मार्क्स आहेत टेटचे।
रिमेनिंग हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ओबीसीचे 34 पासून 37 पर्यंत इथे मेन्शन केलेले आहे. 38 पासून तर तुम्ही 40 पर्यंत स्पेशल बॅकवर्ड क्लासचे पण इथे मेन्शन केलेले आहेत विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. इकडे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत मित्रांनो. कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रिकमेंडेशन या कॉलममध्ये आहेत आणि टेटचे मार्क्स इकडे तुमचे मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 41 पासून आपल्याला 45 पर्यंत नॉमॅडिक ट्राईब NTB साठी आपण इथे वॅकन्सीज बघू शकतो विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पासून तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सगळे इथे कव्हर केलेले आहेत. EWSचे सगळे वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळतात विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पासून तर सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही इथे बघू शकता. हे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. इकडे नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे कट ऑफ तुम्हाला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने आपण जालना जिल्हा परिषदचे 394 जागांसाठी ॲडव्हर्टाईज्ड होती. 267 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता तुम्ही मॅथमॅटिक्स करू शकता की किती जागा नेक्स्ट राऊंडला आल्या असतील किंवा व्हॅकंट राहिल्या असतील ज्या नेक्स्ट रोस्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतील. अशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेस देताना ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिटिकली सगळ्या व्यवस्थित अभ्यास करून कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे. चॅनलवरती बाकीचे आस्थापनांचे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही ॲनालाइज करा. कारण प्रिफरन्स देताना तुम्हाला फक्त जालन्याचेच नाही द्यायचे तर बाकीच्या पण जिल्हा परिषद किंवा आस्थापना तुमच्या ज्या असतील प्रिफरन्सेसमध्ये तिकडे तुम्हाला द्यायचे तर त्याचा पण ॲनालिसिस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्स देताना स्टडी करायला या सगळ्या गोष्टीला मदत होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.